रेकॉर्डचं ते बटनच नाही दाबलं आहे. तर मी हा घेतला. हा एकदम छानसा ड्रेस H&Mमधून आणि ह्याच्यावरला सर्वात अप्रतिम ड्रेस आहे, अप्रतिम. आणि एक छोटंसं लॉकेट घेतलं आहे. तर ओकेजन तर तसं काय आहे नाही ड्रेस घालण्यासाठी, पण कधीतरी घालू शकते, कधी डेट वेटवर गेली तर. खूप सेक्सी ड्रेस आहे. आणि मी ड्रेस घातला ना तर मी स्वतःची अशी नजर पण काढली की आय वॉज लुकिंग लाईक अ वाव. तर आता मला एकदम असं वाटतं की मी इथली सिटिझन झाली. एकदम मला फुल कॉन्फिडन्स आला आहे की मी कुठे पण जाऊ शकते आणि मी काही करू शकते. तर मी विचार करते की मी झारामध्ये पण जाऊन बघते की तिथलं काय स्टफ आहे. तिथे कदाचित मला काय आवडलं तर मी तिथून घेईन. आणि मला पहिले ॲक्च्युली ते बोलले की सगळे जे पण ट्रायल रूम्स आहे ना ते सगळे बंद आहेत, तर मी नाही जाऊ शकत करून. मग मी बोलली की प्लीज मला फक्त 5 मिनटं लागते. त्यांना स्टाफ अंडर स्टाफ होते आणि तेवढे लोक पण होते. त्यांनी सगळे ट्रायल रूम्स बंद केलेले आणि त्यांनी लिहून ठेवलेलं तिथे मेसेज की ट्रायल रूम्स बंद आहे. पण मी तो वाचलाच नाही. आणि मग मी खूप त्याला रिक्वेस्ट केली. मग ही हां हां ठीक आहे. मग मी मस्त सगळे ट्राय करून बघितले. पण इकडे ना गोष्ट काय माहिती आहे, मी जी साईज घालते ना ती मी इथे ट्राय केली ना तर ती साईज इथे थोडी जास्त मोठी होती, म्हणजे एक साईज मोठी. सगळे जे पण मी टॉप सगळे निवडले आणि माझ्यात पुन्हा एनर्जी नव्हती की मी जाऊन पुन्हा ती छोट्या साईजचं घेऊन येईल आणि पुन्हा त्याला मस्का लावेल आणि पुन्हा ट्राय करेन. म्हणून मी काय केलं की मी फक्त हा मला जो ड्रेस आवडला जो खूपच कमी साईजचा आहे तो मी घेतला आहे. पण तो मला आला एकदम परफेक्ट. म्हणजे मी इन अ वे थोडी खुश झाली की वाव छोट्या साईजचा ड्रेस मला येतो आहे. तर